तिरंग्यावर 3 रंग आहेत हे अख्ख्या जगाला माहितीये, पण त्या मधोमध बुद्ध धम्माचं अशोक चक्र आहे हे किती लोकांना माहितीये? गांधीजींचा चरखा काढून तिथे बाबासाहेबांनी अशोक चक्र का लावलं? कारण ऐकलं तर अंगावर काटा येईल. जेव्हा भारताचा झेंडा हा ठरत होता तेव्हा प्रश्न पडला, मधोमध्ये काय असावं, चरखा की चक्र? चरखा हे कष्टाचं प्रतीक होतं, पण बाबासाहेबांची नजर ही भविष्यावर होती. ते संविधान सभेत उभे राहिले आणि म्हणाले, चरखा हा कापड विणू शकतो पण देश नाही. देशाला गती हवी आहे, देशाला कायदा हवा आहे. आणि म्हणून तिथे आलं सम्राट अशोकाचं चक्र, बुद्धांचं धम्मचक्र. का माहितीये का? कारण चरखा चालवायला हात थांबला की चरखा थांबतो, पण काळाचं चक्र आणि संविधानाचा कायदा हा कधीच थांबत नाही. आणि त्यातल्या 24 आऱ्या म्हणजे दिवसाचे 24 तास हे सांगण्यासाठी की भारत आता झोपणार नाही, भारत हा आता थांबणार नाही. आज जेव्हा आपण झेंड्याला सॅल्यूट करतो तेव्हा आपण फक्त देशाला मान देत नाही, तर त्या निळ्या रंगाला, त्या न्यायाला मान देतो जो बाबासाहेबांनी या मातीला दिलाय. मित्रांनो, चरखा हा इतिहास होता, पण अशोक चक्र हे भारताचं भविष्य आहे. रंग जरी 3 असले तरी या देशाला जोडून ठेवणारा धागा निळाच आहे. Download ShareChat.